हॅलो हॅलो डार्लिंग. काय 100 वर्ष जगून करणार काय ते नाही सांगितलं मला. म्हणजे अगं तुझीच आठवण काढत होतो ना आता. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. यु नो वॉट, मी आपण जेव्हापासून भेटलो ना असं वाटतं की आपलं ना खूप आधीपासून काहीतरी कनेक्शन आहे. लायर. म्हणजे तू एवढा मोठा सीओओ आहेस, तू माझा विचार का करशील? अगं त्या सगळ्या प्रोफेशनल गोष्टी आहेत ग. पर्सनली युवराज फक्त तुझाच आहे. आय मीन फक्त तुझाच विचार करतोय. चल झुट्टा. अगं खरं सांगतोय, तू इथे येतेस का पटकन? तुझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो. ऑनेस्टली मी सुद्धा तुला भेटल्यापासून फक्त तुझाच विचार करते. म्हणजे ना असं प्रत्येक स्वप्नात फक्त तू आणि तू दिसत होतास. कधी भेटशील आणि कधी बोलू असंच सतत वाटतंय. यू आर एव्हरीवेअर. आय एम मिसिंग यू राईट नाव. पडणार मम्मा, नक्की पडणार. केदारचे सगळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर बाहेर पडणार आणि मग तारिणी आणि केदार घराच्या बाहेर पडणार. त्या मुलीकडनं मी तिच्या अफेअर बद्दल कबूल करून घेते कसं ते बघच. येऊ दे तिला, मग बघ मज्जा. ये मग भेटायला. आज हा हे बघ, सुंदर मुलींना स्वतःला फार काय त्रास देऊ नये. आठवण आहे, पटकन येऊन भेटायचं. कुठे भेटायचं? कुठे भेटायचं? एखादा फिल्मला जायचा प्लॅन करायचा का? सो बोरिंग. म्हणजे आपण आता काही कॉलेजमधले आहोत का? म्हणजे मला फक्त प्रायव्हेटमध्ये भेटायचं होतं. जस्ट यू अँड मी. यू नो व्हॉट आय मीन राईट? सिरियसली? म्हणजे तुझी इच्छा नसेल तर ओके. हा, मी तुला बळजबरी नाही करणार. नाही नाही नाही, माझी कशी इच्छा नस म्हणजे अरे मला तर उलट आवडेल ना भेटायला. म्हणजे मी स्वतः खूप लकी समजतोय की तुझ्यासारखी मुलगी मला समोरून इन्व्हाइट करते. ओ प्लीज. आता असं मुलगा मुलगी फॉर्मॅलिटीज कोण पाळतं? असं काही नाहीये. तुला वेळ नसेल तर ठीक आहे. म्हणजे वेळ असेल तर सांग, पण मला भेटायला आवडेल. अरे या गोष्टीसाठी तर वेळच वेळ आहे. तू बोल. दॅट्स ग्रेट. म्हणजे काल त्या वेटरमुळे जे काम अर्धवट राहिलंय ते आज पूर्ण करूयात. बरं निशू बाळा, जे काही करशील ते सांभाळून कर हं. नाही अगं, हल्ली ही सगळी लफडी खूप वाढली आहे. बायकांनी ना सावध राहायला हवंय. आपला नवरा कुठे जातोय, कोणाशी बोलतोय यावर लक्ष ठेवायचं. जावई बापूंवर पण नीट लक्ष ठेव. नवरा कसा आपल्या मुठीत ठेवायचा. मी कसं तुझ्या बाबांना इतकी वर्ष मुठीत ठेवलंय तसं. येस डेफिनेटली. युवराज खांडेकर कधी कोणाचं उधार बाकी ठेवत नाही. सो येस, भेटूया आज रात्री 11 वाजता ग्रँड सितारा हॉटेल. नाही रात्री यू अँड मी, आपण दोघंच फक्त. अरे एवढा वेळ वाट बघायला लावणार आहेस? नाही ना. ओ अच्छा, लवकर. मग लंचला भेटूया. ग्रेट. भेटूयात मग लंचला. तसंही मला राहावलंच नसतं एवढ्या उशिरापर्यंत. मला तर फक्त तूच दिसतेस इथे तिथे. सगळे बघ असं वाटतं की रूम मध्ये पण तूच आहे. सगळीकडे तूच तूच तूच. हे छोटे विचार आणि अशा छोट्या डोळ्यांनी दुसरं काय दिसणार आहे? नॉटी बॉय. नॉटी तर मी आहेस, कळलंच आज.